मला आजच्या व्याख्यानाचा विषय दिलेला आहे आदिवासी बोलीभाषा संवर्धन काळाची गरज। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विचार मंचाचे जे कार्यकर्ते आहेत ते या तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून आपल्या आदिवासी समाजापर्यंत अतिशय उपयुक्त अशी माहिती पोहोचवण्याचं काम करतात। आणि ही जी व्याख्यानमाला आहे अनेक अभ्यासू लोकांची आणि उपयुक्त अशी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये हा माझा विषय तितकाच महत्त्वाचा आणि जिवंत आणि हल्लीच्या या बदलत्या काळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला, आदिवासी बोलीभाषा संवर्धन काळाची गरज। मित्रांनो, 27 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र जागतिक मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो। मराठी भाषा समृद्ध आहे हे मान्य आहे सर्वांना, पण ती समृद्ध करण्यास अनेक बोलींचा सिंहाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही आपल्याला। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रियर्सन यांनी भारताची जी भाषिक पाहणी केली तेव्हा त्यांना एकूण 179 भाषा आणि 544 बोलीभाषा वापरात असल्याचे निदर्शनात आलं। त्यापैकी 400 बोली ह्या आदिवासींच्या बोली जागतिक स्तरावर विचारात असल्याचं दिसून आलेलं आहे। कितीपैकी? 544 पैकी 400 बोली फक्त आदिवासींच्या, केवळ आदिवासींच्याच हे दिसून आलं। एवढंच नव्हे तर फाउंडेशन ऑफ लँग्वेज या ग्रंथामध्ये सुद्धा रॉबर्ट ग्रेच्या मते, ह्या अभ्यासकाच्या मते जगामध्ये जवळजवळ 2786 बोलीभाषा अस्तित्वात असल्याचे नमूद केलेलं आहे। यातील 1000हून अधिक बोलीभाषा अमेरिकेत आदिम जमातीत बोलल्या जातात आणि 500हून अधिक बोलीभाषा ह्या आफ्रिकेतील विविध जाती जमाती बोलतात। याचा अर्थ असा की जगातील म्हणजे जागतिक स्तरावर आदिवासींच्या बोलीला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येते। हे मला इथे नमूद करायचे मुद्दा। आणि म्हणून जागतिक स्तर काय किंवा आपल्या भारताच्या दृष्टीने काय, बोलींना किती महत्त्व आहे आणि त्यात आदिवासींच्या बोलीला किती महत्त्व आहे हे मी आज इथे सांगणार आहे। मी जसं जगाच्या बाबतीत सांगितलं, भारताच्या बाबतीत सांगितलं, तसं महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रात आदिवासींच्या एकूण 45 जमाती आहेत। सरासरी प्रत्येक जमातीची एक बोली जरी म्हटलं तरी 45 आदिवासी बोली इथे असणार हे निश्चित। प्रत्येकाची एक स्वतंत्र बोली। पण मी एक संशोधन पत्रिका वाचली आणि तिच्यामध्ये असं म्हटलं गेले की आदिवासींच्या लहान मोठ्या अशा ज्या बोली आहेत ते एकूण 74 बोली भाषा आहेत असं नमूद केलेले। म्हणजे मी जागतिक भारत आणि महाराष्ट्रापर्यंत जर आल्यानंतर विचार केल्यानंतर आपण असे लक्षात येतं की आदिवासींच्या बोलीचं किती महत्त्वाचं योगदान आहे। म्हणून सुरुवातीलाच मी म्हटलं की मराठी भाषा जी समृद्ध झाली तिला बोलींनी म्हणजे आदिवासी बोली असतील किंवा इतर काही बोली असतील यांनी समृद्ध केलेलं आहे। मुळातच मानवी भाषेशिवाय असू शकत नाही। जशी माणसाची भाषा आहे तशी पशुपक्ष्यांची भाषा आहे। प्रत्येकाची अशी एक बोली असते। जसं मानवी जीवन भाषेशिवाय असू शकत नाही तद्वतच कोणताही समाज हा बोलीशिवाय अस्तित्वात असू शकत नाही। थोडक्यात काय तर भाषा आणि समाज यांची जडणघडण समांतरपणे होत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ह्या ज्या भाषेमुळे अनेक पिढ्या, सामाजिक वर्ग असतील, अनेक पिढ्या असतील किंवा भौगोलिक अंतरे असतील, यांना जोडण्याचं काम आणि सुसंघटित करण्याचं काम ह्या भाषा करत असतात, बोली करत असतात। त्याचबरोबर भाषा आणि संस्कृतीचा जो काही परस्पर संबंध आहे तोही फार महत्त्वाचा आहे। कारण तुमची जी बोली असते,
तुमची जी भाषा असते ती तुमची संस्कृती दाखवित असते आणि तुमच्या संस्कृतीचे जे पडसाद असते ते तुमच्या बोलीमधून. म्हणून कुठल्याही संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर त्या समूह गटाचा, त्या तिथे बोलल्या जाणाऱ्या बोलीचा अभ्यास करावा लागतो. त्यातली पाळेमुळे समजून घ्यावी लागतात. थोडक्यात काय की बोली हे संस्कृतीचे, बोलीचा अभ्यास संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे असेच म्हणावे लागेल. मी सुरुवातीला एक नमूद करतो मुद्दामच की माझ्या बोलण्यातून जाणीवपूर्वकच असं म्हणायला काही हरकत नाहीये की मावळी बोलीचा, की महादेव कोळी समाजामध्ये जी बोलली जाणारी जी भाषा, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर हा जो सह्याद्रीचा पट्टा आहे तिथे बोलली जाणारी जी मावळी बोली जी आहे त्या मावळी बोलीचा जास्तीत जास्त उल्लेख येईल. कारण की माझं लेखन आणि वाचन पण बऱ्यापैकी त्या बोलीतच आहे. ते ओघाण येणारच आहे, पण असं याचा अर्थ असं नाही की बाकीच्या बोली दुर्लक्षित होणार. ही बोलीचे निकष सगळ्याच बोलींना लागू पडतील हे मी अगोदर नमूद करतो. आणि दुसरी एक गोष्ट अजूनही नमूद करतो की बोली किंवा भाषा आणि संस्कृती ही एकमेकांशी अत्यंत जवळचा संबंध आहे, घनिष्ठ नाते. त्यामुळे संस्कृतीचाही तेथे उल्लेख करावा लागेल. कारण संस्कृती आणि बोली हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून अभ्यासकांना किंवा जाणकारांना असं नको व्हायला की हे फक्त संस्कृतीच आहे, बोलीचं राहिले बाजूला. परंतु बोली आणि संस्कृती हे अतिशय जवळचे. मी म्हणून हे अगोदर मी खुलासा करतो सर्वांना, कृपया लक्षात असावं की संस्कृतीचा इथे उल्लेख अपरिहार्य कारणास्तव करावाच लागेल. तर प्रत्यक्षात आपण आता आदिवासी बोलींकडे वळूया. तर आदिवासींच्या काही बोली आपण जर अभ्यास केला तर हे मराठीच्या अगदी जवळच्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे यांना बोली म्हणावे का? कारण बऱ्याच अंशी प्रमाण भाषेचाच त्याच्यात अंश. कारण काय त्याच्यावर तर आज पुढे डिटेल मी बोलणार आहे. म्हणून काही बोली मात्र मराठी भाषेच्या जवळच्या आहेत आणि काही दूर म्हणजे ते स्वतंत्र आहे, त्याचा मराठीचा फारसा काही संबंध नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर वारली, कातकरी, ठाकर, त्याच्यानंतर महादेव कोळी यांच्या बोली ह्या मराठी भाषेच्या जरा जवळच्या वाटतात. तर याच्या विरुद्ध तुम्ही जर पाहिलं तर कोरकू, कोलाम, भिल्ल, पाव, माडियागो या ज्या बोली आहेत या मराठी भाषेला थोड्याशा दूर आहेत, स्वतंत्र आहेत. मग आदिवासींच्या काही बोली जरा मराठीच्या जवळ तर काही दूर, असे का? हा सगळ्यात महत्वाचा संशोधनाचा आहे, महत्वाचा विषय. कारण आजही आपण पाहिलंच की आदिवासींच्या काही बोली किंवा बोलीतील शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. असे का होतं? किंवा बोलीच नष्ट होत चाललेली आहे. बोलीतील काही शब्द काय आता नवीन पिढीला माहीतच नाहीयेत. याची जर प्रमुख कारणे तुम्ही शोधली तर त्याच्यातून आपल्याला आजच्या हे व्याख्यानाचा सार तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला 5-6 प्रमुख कारण, अनेक आहे त्याच्यात, म्हणजे 1 तास नाही त्याच्या पलीकडे जास्त जाऊन बोलू शकतो ह्या विषयावर, पण काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन मी तुमच्या पुढं सादरीकरण करणार आहे. तर त्यातील पहिला महत्त्वाचं कारण काय की आदिवासी बोली आहे ती नामशेष किंवा एक शब्द लुप्त. त्याची काही कारणं मी शोधली. त्यात सगळ्यात पहिलं कारण माझ्या निदर्शनात असं आलं करण. मित्रहो, साधारणपणे भारतामध्ये 1990च्या दशकामध्ये खौजा संस्कृतीचा उदय झाला. खौजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. आणि या काळामध्ये तंत्रज्ञानाचा विकास तेव्हापासून झपाट्याने होत गेलेला. आणि ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने खेडोपाड्यात पोहोचू शकणार जे काही माहिती आहे, जे काही साधन सामग्री आहे, झपाट्याने अगदी खेड्यापाड्यात आदिवासी भागांपर्यंत पोहोचू लागली माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने. पण त्याचा परिणाम असा झाला की नागर संस्कृतीची काही बीजे आहेत, संस्कृतीची बीजे आहेत नागर संस्कृतीची, ती हळूहळू आदिवासी भागातही रुजू लागली. हे आदिवासी समाजाला काही कळलं सुद्धा नाहीये. त्यांची जीवनशैली, खानपान, उद्योग,
काय हे सगळं काही बदलत गेलं. उदाहरणार्थ घ्यायचं झालं, नाचणी, सावा या धान्यांची भाकरीची जागा आता त्या धान्यांची भाकरी पाहायला मिळत नाही सहसा. मग या भाकरीची जागा आता कोणी घेतलेली आहे? चपात्या, शिरा, पोहे, उपीट हे सर्रास आदिवासी भागापर्यंत पोहोचले सहज. आणि याच्या पुढे जर जाऊन तुम्ही जर पाहिलं आणि काही दिवसांनी जर आदिवासी भागांमध्ये पिझ्झा बर्गर जर येऊ लागलं तर त्यात नवल वाटल्याचं काही नाही, येऊ शकतं. कारण का? जागतिकीकरण आणि झपाट्याने होणारा बदल. त्यामुळे की हे जे काही पदार्थ आहेत किंवा हे काही शब्द आहेत किंवा जीवनमान आहे हे बदलत चाललेले आहे. म्हणजे साव्याची भाकरी कशी असते ही तरुण पिढीला आज जर तुम्ही पाहिलं तर ती त्यांना सांगता येणार नाही. म्हणजे ज्यांचं वय आता 20च्या आसपास आहे तर त्यांना म्हटलं का साव्याची भाकर कशी असते त्यांनी खाल्लेली नसेल, पाहिलेलीही नसेल, आहे की नाही. एवढंच नाहीये तर कानावलं, चौगड्या, कांगूची वाफोळी, काकडीची पिसोळी हे पदार्थ हल्ली पाहायला सुद्धा मिळत नाहीत. आता ज्यांचे वय साधारण 40, 50, 60च्या दरम्यान आहेत त्यांना ह्या सगळ्या पदार्थांची चव माहिती, त्यांचा रंग माहिती, त्यांचा आकार सगळं माहिती. पण अलीकडच्या नवीन पिढीला पिझ्झा, बर्गर, मिसळ पाव हे जे काही रेडीमेड पदार्थ आहेत हे त्यांना माहिती. पण हे जे पूर्व परंपरेनुसार चालत आलेले पदार्थ आहेत किंवा खात आलेले पदार्थ आहेत हे मात्र नामशेष आणि होण्याच्या मार्गावर आहे. सकाळी एक पोस्ट फार महत्त्वाची वाचली, संतोष मुठेंची पोस्ट आहे, ती मला फार आवडली. ती सकाळचीच आहे ती, की त्यामध्ये अणुवाची कशी खोदले जातात, अणुवा म्हणजे काय. मित्रांनो, अणुवा, हळद, पंद हे आता कोणी खात नाहीये किंवा कोणी जात नाही, त्याची आवड जोपासत नाहीये. परंतु तो एक फार मोठा रानमेवा आहे हे लोक विसरले. आदिवासी संस्कृती बदलत चालले. आदिवासी संस्कृती संवादात एक प्रकारचा कमीपणा वाटतो आदिवासी बोली बोलण्याचा. आपल्याला कोणीतरी गावंढळ म्हणतंय की काय याची मनामध्ये भीती वाटते आणि मग आदिवासी बोली बोलण्यास तो कचरतो थोडासा. याच्या विरुद्ध तुम्ही एक निरीक्षण करून बघा, गुजराती माणसांचं बघा तुम्ही निरीक्षण करून. गुजराती दोन माणसं समोरासमोर जर भेटली ना ती त्यांच्याच गुजराती बोलीतच. उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या वाचण्यामध्ये एक 2-8 नावाची एक कादंबरी वाचण्यात आलेली आहे. चेतन भगत नावाच्या लेखक, त्याच्यावर चित्रपट पण आलेला आहे की ते पाहिलं नाही. पण या कादंबरीमध्ये 2 प्रांतांचं किंवा 2 राज्यांचं कसं हे भाषेबद्दल, खाण्यापिण्यावर प्रेम आहे आणि त्या प्रियकर प्रेयसीचं एकमेकांच्या विरुद्ध कसं राग द्वेष निर्माण होत आहे केवळ प्रांतांवरून पाहिजे. तिसरा महत्वाचा घटक आहे माझ्या निदर्शनात आलेला, की विधी सण समारंभांचे आता बदलते स्वरूप बदलत चाललेलं आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की विधी आणि सण समारंभांच्या बाबतीत आदिवासी समाजाने इतर समाजाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसे म्हणाल तर तुम्ही एखाद्या आदिवासी भागात किंवा कुठे बघा ना, तिथं तुम्ही बघा नाही आहेर. पूर्वीच्या काळी या माणसाने इतके आहेर केलं, कोणीतरी न्हावी किंवा एखादा पोक्ता माणूस, आहेर परंपरा मूळ परंपरा आहे, रिवाज चालत आलेली, नष्ट होत. रुखवताची परंपरा दिसते का आता? छान असे सजावट करून रुखवत आणले जायचे आणि ते मोठे वाजत गाजत वर असं मंडप धरून कपड्यांचा आणि वाजंत्री वाजवत रुखवत आणले जायचे वगैरे. हे कमी झालेले आणि थोडासा आधुनिकीकरण म्हणजे किंवा दुसऱ्या समाजाचं एक अनुकरण होऊ लागलेलं आहे. किंवा उदाहरणच घ्यायचं तर त्या कादंबरीमध्ये, माझ्या युदोस नावाच्या कादंबरीमध्ये दामू नाना नावाचं पात्र आहे आणि धोंड्याच्या लग्नाला ही सगळी वराडी मंडळी चाललेली असतात आणि मग गप्पा मारता मारता म्हणतात, अरे आता कसली लग्न, आमच्या काळात 5 दिवस लग्न असायचे, असं काय 2-3 दिवसाची लग्न बावला बावलीच्या खेळासारखी. आणि मग त्याचे म्हणणे पटल्यामुळे चिंध्या
चिंदे नावाचं एक पात्र आहे. मग ते पण म्हणतात की मला वाटतं काही दिवसांनी तर मी म्हणतो माळा घालून नवरी नवरी डायरेक्ट नवऱ्याच्या घरात असं नामद्या म्हणतो. आणि आणखीन काही दिवसांनी तर बिन लग्नाचीच बाप्यान बाई राहणार जा. धावजा हसत हसनच ठोकला. बारा धावजा अशी तो काय म्हणतो की काही दिवसांनी बाप्या आणि आज ही स्थिती चालू आहे मित्रांनो. त्यालाच एक गोंडस नावे, शास्त्रशुद्ध नावे काय, लिव्ह इन रिलेशनशिप, की विना लग्न एकत्रीकरण राहणे हे आहे आता. आणि काही दिवसांनी म्हणजे हे पुढचं भविष्य आहे. मग त्याच्या बोलण्याला सगळेजण हसतात. मग अगं बया 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 5 दिवस एवढ्या मुंडवळ्या सांभाळायचे म्हणजे कुटानाच म्हणायचा. धावजानी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. आणि मग दामुनाना म्हणतो की अरे हे तर काहीच नाही, खरी मजा पुढंच आहे, ऐक. काय म्हटला की वरातीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा नवरी पाण्यावर म्हणजे विहिरीवर नाही तर डवऱ्यावर घेऊन जायचे. पहा, मी मुद्दाम हा एकच परिच्छेद मी निवडलाय, तेवढं मी एकमेकांच्या अंगावर थुकायचे. त्याच्यानंतर त्यांनी घरी घेऊन यायचा आणि मांडवात परत आंघोळ घालायची. पुन्हा मांडवात खेळ चालायचे. खेळ पहा कुठले येते ते, की त्यात एका ताटात कुकाचे लाल पाणी करायचे आणि त्यात सुपारी ठेवायची. लाल पाण्यामध्ये सुपारी ठेवायची. नवरा ती सुपारी आपल्या उजव्या मुठीत घट्ट धरायचा. ती सुपारी सोडवण्यासाठी नवरी दोन्ही हातांनी ताकद लावायची, पण तिला ती सुटायची नाही. पण एखादी रगाट पोर असेल ना म्हणजे ती सोडवायची. त्यानंतर नवरी आपल्या दोन्ही हातात मजबूत पकड करून सुपारी पकडायची आणि नवरा तिच्या खांद्यावरून हात टाकून उजव्या हाताने ती सुपारी सोडवायचा. ह्या खेळात मोठी झटापट व्हायची. या झटापटीत रंगीत पाणी त्यांच्या अंगावर उडायचा. लोकांना मजा यायची. मग काकणा बाशिंगा, बघा काकणा एक विधी आहे लग्न झाल्यानंतरचा. काकणा बाशिंगा उतरायचा कार्यक्रम असायचा. येहिनीला झाल द्यायचा. दुसऱ्या दिवशी नवऱ्याच्या इकडं गेलेली मंडळी नवरीला माहेरी घेऊन यायची. त्यानंतर 15 दिवसांनी नवरदेवाच्या इकडच्या 5 बाया नवरीला सासऱ्या नेण्यासाठी यायचे आणि त्यासोबत दुरडाभर नाचण्याच्या भाकरी, कडाकणं शब्द फार महत्त्वाचे. कडाकणं शब्द हल्ली कुठे कुठं घेतलं जात नाही. दुरडाभर भाकरी, दुरडा म्हणजे काय, हा शब्द बोलीतला शब्द आहे आपल्या. म्हणून कडाकणं आणि अर्धी ढॅब गूळ घेऊन यायच्या. नवरीच्या घरच्यांना आणि वस्तीतल्या सगळ्यांना बोलवून त्याने आणलेल्या भाकरीमधून प्रत्येक एक भाकर आणि गूळ देऊन नवरी घेऊन जायची. त्यानंतर 5 दिवसांनी तिच्या माहेरून 5 बाया पुन्हा दुरडाभर नाचण्याच्या भाकरी, कडाकणं आणि गूळ घेऊन जायच्या. तिथल्या लोकांना त्या द्यायच्या आणि घरी घेऊन माहेरा. आणि आताची पोरं लगीन व्हायला खोटी लागली मिठ्या मारायला. दुनिया बदलली. आताच्या काळात काय तशी लग्न होणार आहेत का बाबांनो, असं हे उल्लेख मी कादंबरीमध्ये केलेला आहे. तर हे मी मुद्दाम तुम्हाला हे सांगितलेलं आहे की 5 दिवसाचं हे लग्न कसं आहे, कसं रिवाज, परंपरा, शब्द, विधी काय हे हळूहळू बंद होत जाईल. कारण 5 दिवस संपले, 3 दिवसाचं 1 दिवसावर आलेले, 2 दिवस 1 दिवस. अशीच परिस्थिती तुम्ही जर घेतली तर सण समारंभांच्या बाबतीत काय वेगळं आहे. आज हिंदू सणांचं अनुकरणच करतंय, मी स्पष्टपणे बोलतोय ते. आणि फक्त अनुकरणच करतंय असं नाही तर स्वतःला एक प्रगत समजू लागलेलं आहे स्वतःलाच. पण तो स्वतःच्या संस्कृतीपासून बोलीपासून दूर जातोय हे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की आलं नाही. आपल्या लक्षात आलं असेल की काही आदिवासींच्या घरोघरी गणपती बसवतात, त्या उभारल्या जातात, बरोबर ना. मग यांच्या विरुद्ध आदिवासींचे सण जे आहेत, की होळी झाली, शिमगा झाला, आखेदी झाले, दिवाळी झाली, हे त्या पद्धतीने होतात का हो. तुम्ही हिंदूंच्या सण समारंभांचं अनुकरण करताय, पण शिमगा पूर्वीसारखा होतो का, कोकट होळी होते का आता हल्ली.
क्वचितच कुठेतरी हौशी पोरं असतील तरच, कोणी एवढा कष्ट घ्यायला तयारही होत नाही. मग होळीच्या वेळेस जी काही गाणी गायली, दिवाळीमध्ये गायी ओवाळण्याचा कार्यक्रम, हल्ली गाया तरी पाहायला मिळतात का? ही सगळ्यात महत्त्वाची शोकांतिका आहे. आमच्या लहानपणामध्ये किंवा आपल्याला माहिती आहे की दिन दिन दिवाळी गाया वशिवाळी गाया कुणाच्या लक्ष्मणाच्या, हे जे गीत आहे मोठ्या हौशेने पोरं सगळे जायचे, गाणी म्हणायचे, वेगळी दिवाळी. पंत्या वगैरे काही नाही, ते चिबडाचे काम करायचे, त्यातला घर काढायचं, त्याच्यात तेल ओतून झाली पंती. हे वेगळी संस्कृती होती. आणि मग हे सण समारंभ थोडंसं बदलतं स्वरूप झालेले. आणि याच्याही पलीकडे जाऊन की फक्त आणि फक्त आदिवासी समाजामध्येच केले जाणारे, उदाहरणार्थ पालजत्रा माहिती आहे, किती लोकांना माहिती आहे? पालजत्रा झाली, पांजी झाली, सट झालं, बाराई झालं, जावळ, हे विधीसुद्धा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे काय की विधी असतील, सण समारंभ असतील, याचे स्वरूप खाली बदलत झालं. त्याचा परिणाम ह्या बोलीवर कळत न कळत नवीन पिढीवर, येणाऱ्या पिढीवर कळत न कळत हे होऊ लागलेले, हे निश्चित. पुढचा अजून एक मी निदर्शनात आणून देतो तुमच्या एक मुद्दा, की मौखिक साहित्याकडे दुर्लक्ष होऊ लागलेले. मित्रांनो, आदिवासी साहित्याचे दोन जरी प्रकार आहेत, लिखित साहित्य आणि एक मौखिक साहित्य, असे दोन प्रकार आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात अगोदर मौखिक साहित्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते सुरुवातीचं आहे. आणि खरं आदिवासी जी संस्कृती आहे ना, ही मौखिक साहित्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख होती त्याची. आणि हे साहित्य प्रामुख्याने आपल्या बोलीतील आहे, आपल्या बोलीतील असल्यामुळे ते निर्माण झालेले. परंतु या मौखिक साहित्याच्या खजिन्याकडे हल्ली दुर्लक्ष होते की काय, होताना दिसतं. त्यामुळे आदिवासींच्या असंख्य बोलीतील शब्दांवर त्याचा गंभीर परिणाम झालेला दिसत आहे. उदाहरणार्थ, जातं गेलं, जातेवरच्या ओव्या गेल्या, गाणी गेली. त्याच्यानंतर भलर गेली, भलरीची गाणी गेली. 3 किंवा 5 दिवस लग्नविधी नाही म्हणून त्याच्या प्रत्येक विधीला, प्रत्येक उपविधीला जे जे गाणं म्हणायचे, देवकाचं गाणं, पाचबोटाचं गाणं, साखरपुड्याचं गाणं, झूल देतानाचं गाणं, प्रत्येक वेळेचं हे सगळं एक 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 कमी होत गेलं. त्याची गीतं गेली. पूर्वी संध्याकाळी दमून भागून आलेली जी लोक असायची, ती तर लोकसाहित्याचा खजिना होता त्यांच्याजवळ. फक्त गीतांवरच नाही किंवा म्हणजे विधींबद्दलच नाही, तर लोककथांचा केवढा मोठा संग्रह असायचा. दमून भागून लोक आली तर आकटी पेटवायचे, मस्तपैकी 4 लोक बसायचे, त्या गप्पा मारायच्या आणि गप्पांच्या ओघातून नकळत गोटीचं रूपांतर व्हायचं आणि गोटी सांगायच्या. एखादा पोक्ता म्हातारा जर असेल तर गोष्टी सांगायच्या, गोटी सांगायच्या आणि गोष्टी सुरू व्हायच्या छानपैकी. कशाच्या? तहान लाडू, भूक लाडू, किंवा ऊस खाणारा कोल्हा, म्हातारा आणि भोपळ्याची गोष्ट, आवडती आणि नावडती राणी यांच्या गोष्टी. रात्र 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 गोष्टी चालायच्या. फक्त त्यांना होकारा द्यायचा, एक माणूस जागा पाहिजे गोष्टी सांगणाऱ्याला, तो एक आधार पाहिजे. आता रात्र रात्री गोष्टी सांगायच्या. ह्या गोष्टींचा संग्रह आला कुठून? हे आपल्या बोलीचं मूळ स्रोत आहे. गोष्टीच नव्हे तर हे गीतं सुद्धा. मला हे सांगायचे की मी एक लघु संशोधन UGCला सादर केला, आदिवासी लोकगीतेतील स्त्री जीवन फक्त महादेव कोळी समाजातील. तर त्यामध्ये एक मी आवर्जून मुद्दे टाकलेले की आधुनिकीकरणातील गीतं हल्ली आदिवासी म्हणजे लोकगीतातील करता करविता कोण हे माहीत नसतं कोणाला. पण एवढा एक निश्चित मी तिथं उल्लेख केला आहे की काही आदिवासी लोकगीतांमध्ये म्हणजे लग्नगीतांमध्ये तर ही नवनिर्मिती अतिशय उत्तम प्रकारे करू शकते, हे मी तिथे सिद्ध करून दाखलेले आहे. मग रिक्षा आली कोणाची, गेली कोणाची, रिक्षाला निळा रंग, बाय ग, हे जे गाणं आहे आधुनिक चित्रपटाच्या गीतावर बरेचशी गाणी आहेत, म्हणजे मी त्याच्यात उल्लेख केले, त्याच्या खोलात आता जात नाहीये. तर हे त्याच्यात मी नमूद केले. मग अशाच पद्धतीचे की कोडं झालं, हुमान, त्याला हुमान असं म्हणायचं, हुमान, उखाणं, म्हणी, प्रचार, हे आदिवासी बोलीचे एक प्रकारचे एक समृद्ध असं एक दालन आहे असं मला. की उदाहरणार्थ 4 माणसं बसली किंवा 4 पोरं बसली तर मजानीच म्हणायचे, अंगणामध्ये मस्तपैकी बसून म्हणायचं, सांग रे माझ्या हुमण, काय आहे तुमचं हुमण. ही आदिवासी बोलीची, आदिवासी लोकसंस्कृतीची भान आहे. मग हुमणाला सुरुवात व्हायची. 8 हात काकडी आणि 9 हात बी यासारख्या म्हणी सुद्धा वाक्प्रचार, म्हणजे म्हणी वाक्प्रचार फक्त प्रमाण बोलीतच आहेत असं नव्हे, तर बोलीमध्ये, आदिवासी बोलींमध्ये सुद्धा हे सगळे प्रकार आहेत.
नको असं म्हटलं जायचं. हे जे आहेत हे वाक्प्रचार आहेत, हे आदिवासी बोलीतील वाक्प्रचार आहेत. हे या वाक्प्रचारांचा अर्थ माहिती पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे. किंवा उदाहरणार्थ आपल्याकडं हुमणा फार वैशिष्ट्य आहेत. मग आता सगळे सांगते, 1-2-3 तुमच्या वाणगी दाखल सांगतो मी, पण काय असं असणारे हुमणे आहेत, पण मजेशीर, म्हणजे खदखदा हसून उलटा पालटा होईल अशी मनोरंजनाचेच ते प्रकार होतात त्याच्यामुळे. पण फावल्या वेळामध्ये काही हुमणं सुद्धा घेतली सांगा, आणि मग बराच वेळ सांगायचा हा म्हणतो माहित नाही, ज्यांना माहिती असेल सांगणार की अंड बघा, म्हणजे निर्मिती कशी केलेली आहे, त्याला ते बरोबर सूट कसं आहे. किंवा लाल बटवा बटव्यात खुर्दा, जिकामा हुमा नाही तर रातीतून तुझा मुर्दा. सांगा, या हुमाला रिदम कसे बघा ना तुम्ही. लाल बटवा बटव्यात खुर्दा, जिकामा हुमा नाही तर रातीतून तुझा मुर्दा. रिदम बघा याच्यात. मराठी भाषेमध्ये काव्यामध्ये जसं रिदम आहे, आदिवासी बोलीमध्ये तितक्याच ताकदीचं रिदम आलेलं आहे. पुढे मी एक सांगतो, त्याच्यावर तुमच्या लक्ष येईल. तर ह्या अर्थ काढला जातं ते झिपर, म्हणून त्याला झिपर कुत्र. आणि आदिवासींचे दैवत हे दगडांचे देव आहेत, निसर्ग देव आहे, त्यामुळे ते देवावरच मुतलं असे एक उपरोधिकपणे त्यांनी म्हटलेलं आहे. फार ताकद आहे रे बाबांनो ह्या खजिन्यामध्ये. म्हणून किंवा 8 आटांगडं 12 फटांगडं 4 चौकडं आणि 2च आकडं, हे जे रिदम आहे किंवा काव्यातील हे जे आपण त्याला काय त्याला एक अलंकाराचा जो प्रकार आहे तो फक्त मराठी भाषेतच आहे असं नाही आहे, तर तो याच्यामध्ये सुद्धा आहे. बघा ना ताल कसे, 8 आटांगडं 12 फटांगडं 4 चौकडं आणि 2च आकडं. कुत्रीचे 8 सड, वाघिणीचे 12 सड, गाईचे 4 आणि शेळीचे 2 सड. असं हे कोड फार छान, फार वेगळं आणि असे आनंद आहेत. मी तर म्हणतो की त्याच्यात फार विनोदी तर भयानकच आहेत, पण ते सादरीकरण केलं, पण असे फार मजेशीर आहेत. अशा प्रकारे आदिवासींच्या लोकसाहित्यात आदिवासींच्या बोलीचे एक विविध पैलू आपल्याला दिसून येतात, वेगवेगळे पैलू आहेत. मग त्या प्रत्येक पैलूंच्या खोलीत जाऊन अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक पैलू आहेत, म्हणजे आदिवासी बोलींवर 45 बोली किंवा 74 असतील, ते सगळ्यांवर वेगवेगळ्या अँगलने तुम्ही संशोधन करू शकता. वेगवेगळ्या अँगलने म्हणजे तुम्ही त्याच्या बोलीवर करता, तुम्ही त्याच्या शब्दसंग्रहावर म्हणजे शब्दकोश तयार करू शकता. व्याकरणिक दृष्ट्या जसं मी आता म्हटलो, आदिवासी बोलींचं व्याकरणिक बोली आहे समृद्ध, हे सुद्धा तुम्ही संशोधन करू शकता. आणि आदिवासी बोलीचे न कळत होऊ शकतं, आणि ते काळाची गरज आहे. मग या बोलीच्या संवर्धनासाठी कुणी एक शासन किंवा दुसरी एक जात जमात येईल आणि पुढे येणार आणि आदिवासी बोली वाचवेल असं कोणी म्हणणार नाहीये. तर त्यासाठी आपण, तुम्ही, आम्ही सगळ्यांनी मिळून ती अधिक समृद्ध होईल याच्याकडे कटा. आता एवढ्या बोलण्यानंतर किंवा मला एक अनुभव आलेला आहे, त्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा मला असा उपस्थित करायचे की काही सुशिक्षित माणसांनी मला म्हटलेलं आहे, मला असं विचारलंय की आदिवासीची संस्कृती जपा, आदिवासींची भाषा बोली जपा, संवर्धन करा, म्हणजे आम्ही का पुन्हा मागे जायचं का, असं बोललेत मला. 1-2-3 जण बोललेले आतापर्यंत. पुन्हा मागे जायचं का, रिव्हर्स व्हायचं का. सुसंस्कृत येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत, असं होत नाही असं मला वाटते. तुम्ही तुमची प्रगती करा, निश्चित करा ना, विज्ञानवादी तर झालंच पाहिजे, त्याबद्दल माझं काही दुमत नाही, पण त्याच्यासाठी आपली मूळ संस्कृती कोणी सांगितले, असं कुठं लिहून ठेवलंय का. आपली संस्कृती जर जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती आपण असं छाती ठोकपणे सांगतोय, तर तिच्यावर प्रेम किती केलं पाहिजे आपण, तिच्यावर निष्ठा नको का. तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी पाहिजे, प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि ही असलीच पाहिजे. आवर्जून लक्षात घ्या सगळ्यांना. मग या निमित्ताने मला इथे आवर्जून सांगायचं आहे की मी ज्या काही विधी सांगितल्या, सण समारंभ सांगितले, आणि त्यातून कसं हे लुप्त होत चालले आदिवासी बोली आणि दुर्लक्षित होऊ लागलेले आहे. तर एक
जेव्हा एखादी विधी, एखादी परंपरा, एखादी प्रथा, एखादं परंपरेनुसार आलेला आव जर आपण जेव्हा कॅन्सल करतो, दुर्लक्ष करतो, तेव्हा फक्त ती विधी किंवा तो समारंभ, ती वस्तू तेवढी एकटीच जात नाहीये. हे फार महत्वाचं, हे नीट लक्षात ठेवा की तेवढीच नष्ट होत नाही, तर बरोबर शब्द, शेकडो शब्द मृत पावतात, मेलेले असतात. म्हणजे एक विधी जर तुमची गेली ना, तर शेकडो शब्द हे झालेले असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर अलीकडे 5 दिवसांची जर लग्नविधी नाहीये, नक्कीच, आणि त्याच्यामुळे कुकू, मळवट, चमकी, जानवस घर, रुखवत, द्याज, खंड, चूस, काकणा बाशिंग, कडाकणं, मी मागाशी सांगितलं त्या पद्धतीने कडाकणं, कानपिळ्या, झाल देणे, देवक, देवकामध्ये पुन्हा पूर्वीच्या काळाशी असं होतं बरं का, असंच म्हणावं लागेल. पण दुसरा भाग मी सांगितलं की संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय. तर आजपर्यंत आदिवासी बोलीभाषेचे संवर्धन करण्यासाठी काही लेखक संशोधन केलेलं आहे. त्यांच्या परीने त्यांनी योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल काहीच नाही. शासनाने सुद्धा नस म्हणजे काय, तर एक असं चित्र असायचं गोल फुगीरवर, असं त्याला ते झुपकं आलेलं असायचं. पण हा अननस म्हणजे काय मला नव्हतं. ते फळ आहे की कशाबरोबर खातात, की काय कुठं कुठं वापरतात, की काय भूताला वाहतात, काहीही नॉलेज नाही. जेव्हा मी 19 वर्षाचा झालो, पहिल्यांदा मी मंचरला म्हणजे महाविद्यालयात शिकले, ते लोक जेवण करतात काटा चमचा. हा काय प्रकार आहे? अरे मला काटा माहिती आहे. काटा भराचा, भळा भळा रक्त यायचा, रक्ताची धार लागायची खाली. हा काढून टाकलं तरी असं कुरूप करायचं. समजा आतमध्ये काटा मोडला तर कुरूप करायचा, पुलवायचा पाय. हा हे काटे माहिती, पण चमचे पण कसले माहिती हो. आमच्या आई वडिलांनी त्या काळामध्ये जरा तरी पण ही अडचण यायची, सत्य आहे. मग त्यांची काय अवस्था होत असेल, म्हणून त्या अर्थाने जरा ते मला योग्य वाटलं. आपल्या आदिवासी काही अभ्यासकांनी, संशोधकांनी चांगलं याच्यावर योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये डॉक्टर गोविंद गारे असतील, राम आवारे असतील, व्यंकटेश आत्राम यांचं महत्त्वाचं नाव घ्यावं लागेल, भुजंग मेश्राम, वहारू सोनवणे, काळूराम धोदडे, डॉक्टर विनायक तुमराम, मगाशी सांगितलेले. मी स्वतः एक लघु संशोधन सुद्धा केलेलं आहे, आणि इथून पुढचंही माझं साहित्य हे आदिवासी बोलीशी संबंधितच आहे. कारण एकदाच मला डॉक्टर तुमरामांनी सांगितलं की आपला जो खजिना हा सोडायचाच नाही आहे. आदिवासी साहित्य खूप मोठी ताकद आहे, आपल्या भाषेला खूप ताकद आहे, त्याच्यामध्ये भरपूर लेखन होणे गरजेचं आहे. त्याच्यावर सविस्तर आमचं बोलणं झालं की आदिवासी बोली मानायचं की नाही वगैरे. पुणे विद्यापीठामध्ये एकदा तर फार मोठा वाद झाला होता. मग हे काय निकष आहे तुमचं, त्याच्यावर केलेले, त्याचं पुस्तक आले, त्याला संशोधनाला पुणे विद्यापीठाचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला संशोधन होणे गरजेचं आहे. त्यातली माहिती, एक एक गोष्ट हे समोर आणली पाहिजे, आणि फक्त समोरच आणली नाही पाहिजे, तर त्यांचा आस्वाद आपल्या मुलांना माहिती करून देण्याचे. म्हणजे आज लॉकडाऊनचा काळ आहे, आणि लॉकडाऊन माहिती आहे, हा म्हणतो की हे मी हिरड वाळवणार आणि घालणार, मी पैसे घेणार. म्हणलं ठीक आहे, म्हणलं एवढं कळलं, पुष्कळ झालं. म्हणजे अशा पद्धतीने एक एक शब्द, एक एक संस्कृतीतला घटक, एक एक माहिती ही आपल्या येणाऱ्या गरजेचे